नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. एका खटल्याच्या निमित्ताने बेळगावच्या न्यायालय आवारात आलेल्या जयेश पुजारी नामक गुंडाने चक्क पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. मात्र त्याला नागरिकांच्या तीव्र उद्रेकाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी वकिलांनी देखील त्याला भर कोर्टातच चांगला चोप देऊन धडा शिकवला. या प्रकाराने न्यायालय आवारात चांगलीच खळबळ उडाली. तसेच असे प्रकार करणाऱ्या महाभोगांना योग्य शिक्षा मिळाल्याची प्रतिक्रिया उमटली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी जयेश पुजारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला पोलिसांनी न्यायालयात आणले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. पहिल्याच पावसामध्ये शहरात विविध ठिकाणी पाणी साचून शहराला तलावाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी पाण्याच्या निचऱ्याची समस्या गंभीर आहे. पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे. अशी गंभीर समस्या असताना स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबवलेल्या कामांना पुरस्कार कसा मिळाला, असा सवाल महापौरांनी बोलवलेल्या बैठकीत नगरसेवकांनी उपस्थित केला. मान्सून पावसाला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेमध्ये अधिकारी व नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी नगरसेवकांनी शहरातील समस्येवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबवण्यात आलेली कामे योग्य प्रकारे करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे. दरम्यान पाणी साचणाऱ्या भागांमध्ये नगरसेवक व अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी करून या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बालकामगार पद्धत बेकायदा आहे. त्यामुळे बालकामगारांना देण्यासाठी सर्व न्याय खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी मोहीम राबवावी आणि त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणावे, असे आवाहन जिल्हा बालकामगार योजना संस्थेचे MB अनारी यांनी केले. जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व कामगार खात्यातर्फे बुधवारी कुमार गंधर्व रंगमंदिरात जागतिक बालकामगार विरोधी दिन कार्यक्रम झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले, शाळेत जाऊन शिकण्याच्या वयात मुले काम करत असतील तर हे प्रशासनाचे अपयश आहे. ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी आस्थापने, गॅरेज, बेकरी, हॉटेल, कारखाने आणि मोठ्या घरात तपासणी मोहीम राबवणे आवश्यक आहे. अशा मुलांना शैक्षणिक मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवप्रिया कडेचोर, SS किवटसनावर, श्रीमती सुशीला आदी उपस्थित होते. तालुक्यातील जीर्ण व धोकादायक झाडांमुळे दोघा तरुणांचा जीव गेल्यानंतर जाग आलेल्या वनविभागाने अखेर बेळगाव राकसकोप धोकादायक झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे धोकादायक झाडे वनविभागाने हटवून तेथील नागरिकांची मागणी पूर्ण केली आहे. बेळगुंदी बिजगर्णी रस्त्यावर कर्लेगावच्या 2 युवकांचा 2 दिवसापूर्वी दुचाकी गाडीवर झाड पडून दुर्दैवी मृत्यू तर 1 जण जखमी झाला होता. या घटनेनंतर नागरिकांसह तरुण भारत सोशल मीडियाने धोकादायक झाडे हटवण्यासंदर्भात प्रशासनाविरोधात आवाज उठवला होता. त्यानुसार त्याची दखल घेऊन बुधवारी सकाळपासून वनविभागाकडून बेळगाव बिजगर्णी रस्त्याशेजारील धोकादायक असलेली झाडे हटवण्याचे काम चालू करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आमदार आसिफ सेठ यांनी आज रामतीर्थनगरी येथील शिवालय मंदिराच्या विकासाची पाहणी केली. मंदिराच्या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील नागरी विकास प्राधिकरणामार्फत परिसरात सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामाची माहिती जाणून घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तेथील परिसराची पाहणी केली आहे. रहिवाशांना आपण सर्व मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यास कटिबद्ध आहे. नागरिकांना कोणत्याही पायाभूत सुविधेची कमतरता भासणार नाही आणि या परिसरातील सर्व समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू, असे आश्वासनही दिले. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं.
तालुक्यात बळीराजाने खरीप हंगामाला सुरुवात केली आहे. 2 दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेत शिवारामध्ये भात पेरणीसह अन्य कामांची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी बैलजोडी तसेच कुरीच्या साहाय्याने भात पेरणी करताना दिसत आहेत. यंदा मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यात जोरदार हजेरी लावली होती. या मान्सूनपूर्व पावसामुळे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता. तसेच मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यापासूनही पाऊस जोरदार बरसू लागला. या पावसामुळे शेत शिवारामध्ये अधिक प्रमाणात ओलावा निर्माण झाला व शिवारात पाणी साचले होते. यामुळे भात पेरणी, भुईमुग पेरणी व इतर कामे पूर्णपणे खोळंबली होती. 2 दिवसापासून पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्यामुळे आता शिवारामध्ये पेरणीच्या व इतर कामांची धांदल दिसू लागली आहे. बेळगाव येथे नव्या जिल्हा स्टेडियमची वाढती मागणी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज लक्षात घेऊन युवा सक्षमीकरण, क्रीडा विभाग व अनुसूचित जमाती कल्याण विभागाचे मंत्री बी नागेंद्र यांनी बेळगाव येथील रामतीर्थ नगर येथील नवीन जिल्हा स्टेडियम बांधण्यासाठी आराखडा विकसित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून आता या प्रकल्पाची निविदा काढण्यात आली आहे. HOA अंतर्गत बेळगाव येथील रामतीर्थ नगर येथे 2023-24 वर्षामध्ये अंदाजे 7,70,09,391.68 मूल्याच्या जिल्हास्तरीय स्टेडियमचे बांधकाम केले जाणार आहे. रहदारी पोलिसांकडून बॅरिगेट्सवर वन वेचे फलक लावून बेळगाव शहरात एकेरी मार्गाच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर थेट कारवाई केली जाणार आहे. शहरातील 8 मार्गांवरील एकेरी वाहतुकीबाबत सूचना करण्यात आली असून एकेरी मार्गाच्या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासाठी संबंधित मार्गाच्या ठिकाणी वनवेचे चिन्ह असलेले बॅरिकेड्स टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रहदारी पोलीस वनवे नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेताना दिसत आहेत. कर्नाटक सरकारी संचलित सरदार माध्यमिक विद्यालय बेळगाव येथे 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा करिअर मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. या आशीर्वाद समारंभ प्रसंगी आमदार आसिफ सेठ यांनी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनात सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन त्यांचे विचार ऐकत होते. यावेळी त्यांनी यशाची विविध सूत्रे विद्यार्थ्यांना अवगत करून दिली. यशापर्यंत जाण्याचे अनेक मार्ग त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कष्ट, जिद्द आणि मेहनतीशिवाय यशाला दुसरा पर्याय नाही हेही त्यांनी त्यांच्या विचारातून सांगितले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव जिल्हा कोर्ट आवारात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याप्रकरणी APMC पोलिसांनी FIR दाखल केला आहे. आरोपी जयेश उर्फ शाखीर पुजारी वय वर्ष 38 मूळचा मंगळूर याच्या विरुद्ध IPCच्या कलम अंतर्गत गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. 2 खून प्रकरणी आरोपी 2018 पासून हिंडलगा जेलमध्ये आहे. शिवाय IPS अधिकारी आलोक कुमार यांना धमकी दिल्याप्रकरणी बुधवारी जिल्हा कोर्टात हजर करण्यासाठी त्याला आणण्यात आले होते. यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या नारे लावल्याचा आरोप त्यावर केला गेला आहे. त्यानुसार तपास चालू असून पुढील कारवाई केली जाईल असे DCP रोहन जगदीश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सालाबाद प्रमाणे वडगावच्या श्री मंगाई देवी यात्रेनिमित्त येत्या 28 जून रोजी रात्री 8 वाजता गाराणे घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर गाराणे घालण्याच्या कार्यक्रमासह श्री मंगाई देवी यात्रा मंगळवार दिनांक 30 जुलै रोजी भव्य प्रमाणात साजरी केली जाणार आहे असे श्री मंगाई देवी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून कळवण्यात आले आहे. परप्रांतीय व्यापाऱ्यांनी संकेश्वर शहरात घुसखोरी करून शहरातील उद्योगधंदे ताब्यात घेतले आहेत. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना पुन्हा बळ देण्यासाठी परप्रांतीयांना रोखण्यात यावे असा निर्णय संकेश्वर येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बुधवारी पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
येथील नगर परिषद कार्यालयाला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन कागदपत्रांची कसून पाहणी केली। तपासणी दरम्यान चलनाची रोकड आढळून येताच सदरची रक्कम तातडीने बँकेत भरावी अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली। दरम्यान लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक भेट देत चौकशी चालवल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती। नगर परिषदेच्या कारभारातील काही महत्त्वपूर्ण कागदपत्रांची पडताळणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी केली। सुमारे 2 तास कागदपत्र तपासणी करताना तपशिलासंदर्भात अधिकाऱ्यांकडे चौकशी केली गेली। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।